जळगाव महापालिकेची निवडणूक ही रंगात आलेली आहे। मात्र या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एका प्रभागाच्या निवडणुकीतील लढतीची जोरदार चर्चा आहे। ती ती म्हणजे ललित कोल्हे, माजी महापौर जे आहेत ललित कोल्हे, हे यंदा जी आहे कारागृहामधून त्यांची निवडणूक लढवत आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी जे आहेत त्यांच्या पत्नी असतील, मातोश्री असतील, तर सर्व कुटुंब आणि कार्यकर्ते जे आहे या प्रभागात प्रचार करताना पाहायला मिळत आहे। बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये ललित कोल्हे कारागृहात आहेत। ते माजी महापौर आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा राजकीय वारसा देखील आहे। मात्र यंदा ते कारागृहात असल्याने कारागृहातून निवडणूक लढवत आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी ज्या आहेत सरितामाई, ज्या आपल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख देखील आहेत, त्या स्वतः आणि त्यांच्या मातोश्री देखील या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार ताई, कुठेतरी आपले ललित भाऊंची कुठेतरी आठवण येते का? कारण यंदा ते कारागृहात आहे आणि प्रचारात प्रत्यक्ष सहभागी झालेले, मात्र तुम्ही त्यांचा प्रचार करतायत। पत्नी म्हणून तर मला 100%, आई म्हणून त्यांना मला आठवण 100% येते, पण आमच्यापेक्षा जास्त आठवण इथल्या मतदारांना येते आहे। कारण की गेल्या 30 वर्षापासून 11 नंबर वार्ड ललित कोल्हेंच्या परिवारासारखा आहे। सुखदुःखात त्यांचा मुलगा म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून त्यांनी सगळ्यांना साथ दिली आहे। आमच्या आई साहेबांनी कुटुंब एक आईप्रमाणे सांभाळलेलं आहे 11 नंबर वार्ड। त्याच्यामुळे त्यांनी केलेलं कर्तृत्व, त्यांनी लावलेली माया आणि प्रेम आज लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे। जिथे आम्ही त्यांच्यासाठी प्रचार करायला जातोय, अतिशय असा प्रतिसाद आहे की त्याच्यात आम्ही गैरवरून जातोय की लोक म्हणताय तुम्ही येऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहे। भाऊ आणि आई 100% निवडून येतील। ताई, पण यंदा ललित भाऊ जे आहेत कारागृहात आहेत, त्यामुळे कुठेतरी काही परिणाम होईल असं वाटतंय का? काही मात्र परिणाम होणार नाही, उलट याच्यातनं चांगलाच परिणाम होईल। कारण की एका निर्दोष माणसाला ही शिक्षा भोगावी लागते, तर सहानुभूतीची लाट आणि त्यांच्या लोकांच्या आशीर्वादांची लाट त्यांच्या पाठीशी आहे। आई साहेब, आपण जर विचार केला तर गेल्या 5 पिढी ज्या आहेत कोल्हे कुटुंबातल्या या महापालिकेच्या राजकारणामध्ये आहेत। आपण स्वतः महापौर देखील राहिलेले आहेत, तर आपण स्वतः यावेळी उमेदवार आहेत। मात्र यावेळी तुमचा मुलगा तुमच्या सोबत प्रचारात नाहीये, तुम्ही स्वतःचा प्रचार करताना मुलासाठी पण प्रचार करतायत, काय भावना आहेत? मी माझ्या मुलाची सर्व उणीव भासू देणार नाही। माझ्या या नागरिकांवर खूप विश्वास आहे आणि 30 वर्षापासून आमच्या परिवारासारखे आहेत माझे, तर ते माझ्या मुलाला पण निवडून आणतील आणि मला पण निवडून आणतील। शिवसेनेकडून यंदा उमेदवारी करतोय आपण, कसा प्रतिसाद मिळतोय? हो, एकदम चांगला। आपण स्वतः उमेदवार आहात यावेळेस सुद्धा? हो स्वतः आहे। ललित भाऊंच्या यंदा जर बघितलं तर ललित भाऊ कारागृहामध्ये आहे, दरवेळी ते आपल्या सोबत असतात, प्रचारात सहभागी असतात, काही परिणाम होईल असं वाटतंय का कुठे? नाही, थोडासा पण होणार परिणाम, जिंकून येतील? जास्त हो, जिंकून येतील। तर कारागृहात असले तरी ललित भाऊ कारागृहात असले तरी त्याचा परिणाम कुठेही होणार नाही। तेच या ठिकाणी निवडून येतील, त्यांची जागा ते आहे, त्यांच्या पत्नी या भरून काढतायत आणि प्रत्येक प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत डोर टू डोर जाऊन त्या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळत आहेत आणि कारागृहात असले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही। आणि ललित कोल्हे असतील, त्यांच्या आई असतील, या कुटुंबाला जे आहे मतदार भरभरून प्रेम देतील आणि मतदार राजा तो आहे त्यांच्या पाठीने उभा राहील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।